जंगलाचा हा भाग फारच सुंदर आहे. मस्त लाल माती, रस्ता, सुंदरपैकी जंगल. अशी एखादी गाडी अधूनमधून दिसते. बाकी पायी चालणारं तर कोणीही भेटत नाही, सगळे गाडीवरच चालतात. मस्त. कबीर चबुतरा आहे, आश्रम आहे इथे. आत्ता मी राहिले तो अगदी जंगलातलं स्थान आहे. हा जो रस्ता वरती जाताना दिसतोय त्या रस्त्याने थोडं वरती जायचं आणि मग उजव्या बाजूने अशी छोटीशी एक पगडंडी आहे. तिथून वर गेलं की मग मेन रोड लागतो. म्हणजे तसं हे आश्रमात याला थोडंसं खाली उतरावं लागतं. पूर्णपणे जंगल आहे. आणि इथून हे जे समोर दिसतंय तिथून डाव्या साईडने खाली उतरायचं की तिथून एक झरा वाहतो, त्याच्यातनं एक पाईप सोडलेला आहे. तिथं जाऊन आंघोळ वगैरे करायची. इथे टॉयलेटची काहीही सोय नाही आहे. जंगलात जावं लागतं आणि आंघोळ करायलाही तिथंच खाली जावं लागतं. कपडे धुणं किंवा प्यायचं पाणी हे सुद्धा त्या झऱ्याचंच वापरायचं. आंघोळीलाही तेच पाणी वापरायचं. आत्ता इथं नाही आहेत, पण 3 कुत्रे आहेत इथे. जंगलात असल्यामुळे थोडंसं मला भीतीदायक वाटलं आधी, पण इथले जे सेवेकरी आहेत ते म्हणले की इथं काहीही प्रॉब्लेम नाही आहे, एकही जनावर येत नाही इथे. पण खूप थंडी पडायला लागली तर स्वेटर घालावं लागणार आहे. आणि जेवणाची सोय आहे. ते म्हणले मी तुमच्यासाठी रोट्या बनवतो. आता त्यांना थोड्या वेळाने जाऊन विचारणार आहे की काही मदत करू का. आश्रमांमध्ये त्यांना अपेक्षा नसते, पण आपण मदत करणं खरं तर अपेक्षित असतं. परिक्रमेमध्ये आपण फुकटचं नाही म्हणणार मी, पण असं नुसतं खाऊ नये. आपली सेवा कुठेतरी द्यावी. मग ती तुम्ही मे बी स्वच्छता करा किंवा भांडी घासा किंवा स्वयंपाकाला मदत करा. अशा कुठल्या तरी स्वरूपात आपण सेवा द्यावी हे मैयेला अपेक्षित असतं. सो आता त्यांना जाऊन मी विचारणार आहे की काही तुम्हाला मदत करू का. हवी असेल तर करायची मदत. बाकी आता थंडी म्हणजे कुडकुडायला लागली आहे मी, इतकी थंडी पडायला लागली आहे. बाकी वातावरण छान आहे, सोयही व्यवस्थित आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. नर्मदे हर. सुप्रभात. नर्मदे हर. अजून कबीर चबुतरा इथेच आहे. पूर्ण जंगलातलं स्थान आहे. आणि आता ही जी मी वाट दाखवते ही जंगलात जाणारी वाट आहे. इथं डोलडालसाठी जायचं काल सांगण्यात आलं होतं. त्याप्रमाणे सकाळी इथे डोलडालसाठी आले होते. इतकं छान वाटतंय. खूपच सुंदर जागा आहे. संपूर्ण घनदाट जंगल आहे. खूपच प्रसन्न वाटतंय. ही अशी वाट पुढे जंगलात जाते. ही आश्रमाची मागची बाजू आहे. इथून आपण उतरून आलो. हे कुंड आहे. कबीर वट, कबीर चबुतरा.
ट्रेकिंग रूट कबीर चबुतरा से सोनमुडा 8.5 किलोमीटर अशी पाटी आहे. सबंध ट्रेकिंगचा मार्ग दिसतोय. वा, फारच सुंदर स्थान आहे हे. इतक्या जंगलात आपल्याला कधीच राहायची सवय नसते, पण फार छान वाटते. या कुंडातनं जे पाणी आहे, पुढच्या कुंडातनं, तिथून ते इथून येतं. आणि इथून हा असा पाईप काढलेला आहे. आज सकाळी इथून उतरले. इथं पायऱ्यांसारखं आहे थोडंसं. इथून उतरून इथं उभं राहून मस्तपैकी आंघोळ केली. पाणी थंड नव्हतं अगदी, पण अगदी गरम पण असं नाही, पण एक छान आंघोळ करता येईल असं पाणी होतं. त्यामुळे इथं मस्त आंघोळ केली. कपडे वगैरे धुतले. आता कपडे वाळत टाकलेत. समोर सगळं जंगल आहे. कपडे वाळले, थोडेसे खडकले की निघायचे. चला, नर्मदे हर. थोडा उशीर झाला निघायला. आता दिंडोरी जिल्हा सुरू झालेला आहे आणि हे परत दिंडोरीचं जंगल लागलं. छान रस्ते बिस्ते आहेत, पण आजूबाजूने सबंध जंगल आहे. आणि ॲज युजल फक्त गाड्या जाताना दिसतात. पायी कोणीही चालत नाही आहे. पण बरं वाटतं. एकटं असलं की चालायला मजा येते. नामस्मरणही खूप छान होतं. सो आता 8 किलोमीटरवर जगतपूर आहे. तिथून 8 किलोमीटर करंजिया. साधारण आजचा प्लॅन 15 ते 16 किलोमीटरचा आहे. त्यातून मैया जे सांगेल तेच होईल, त्यामुळे जास्त विचार करायचा नाही. चला, नर्मदे हर.